ज्ञानविज्ञानाचा सुवर्णमध्य साधणारी देवी कात्यायनी हिची नवरात्रीच्या 6व्या दिवशी पूजा करतात. 8 ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा 6वा दिवस आहे. त्या दिवशी कात्यायनी देवीची का करतात पूजा? काय आहे याच्या मागची पौराणिक कथा? संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि माहिती आवडली तर लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. अश्विन शुद्ध षष्ठी म्हणजे घटाची 6वी माळ. या दिवशी दुर्गेचे कात्यायनी देवी म्हणून पूजन केले जाते. परिपूर्ण आत्मज्ञान समर्पण करणाऱ्याला ही देवी नक्कीच दर्शन देते. या देवीचे शक्ती स्थान हे आज्ञाचक्र, जे 2 भुव्यांमध्ये अंतस्थ खोलवर आहे. यामुळे योग साधनेत या शक्ती आराधनेला खूप महत्त्व आहे. कात्यायनी हे नाव या शक्तिरूपाला का दिले याची पुराणात एक कथा आहे. कत नावाचे ऋषी त्यांना कात्य नावाचा पुत्र व या कात्याच्या गोत्रात कात्यायनाने जन्म घेतला व त्याने जगन्माता पार्वतीची आराधना केली आणि देवीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. आणि ही परांबा महिषासुराच्या विनाशासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तेजामधून उत्पन्न झाली. तिची कात्यायनाने सप्तमी, अष्टमी आणि नवमी अशी 3 दिवस पूजा केली आणि 10व्या दिवशी तिने महिषासूर राक्षसाचा वध केला. कात्यायनाने तिची पूजा केली म्हणून सुद्धा तिला कात्यायनी देवी असे नाव पडले. या शक्तीची पूजा कालीन नदीच्या तीरी ब्रज गोपिकांनी श्रीकृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी केली म्हणून तिला ब्रज मंडळाची अधिष्ठात्री देवी असेही म्हणतात. अत्यंत तेजपुंज, दैदीप्यमान असे तेज असलेली ही चतुर्भुजू देवी आहे. जिच्या उजव्या वरच्या हाताची अभय मुद्रा व खालच्या हाताची वरदमुद्रा व डाव्या वरील हातातील तलवार व खालच्या हातात कमळ आहे. या देवीचे विज्ञान युगात खूप महत्त्व आहे, कारण ही संशोधनाची देवता आहे. त्यामुळे साधक आत्मसंशोधन करून आपल्या गंतव्यस्थानाकडे, ध्येयाकडे वाटचाल करतो. कात्यायनी शक्तीच्या आराधनेने भक्तांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष सरळपणे प्राप्त होतात. या भूलोकात राहून साधक अलौकिक, तेजस्वी दिसू लागतो, कारण ही शक्ती अंतर्गत जागृतीने भक्ताला स्वच्या संशोधनाकडे नेते व आत्मोन्नतीची जाणीव होते. या शक्तीचे स्थान आज्ञाचक्र असल्यामुळे साधकांमध्ये समत्व येण्यासाठी मदत होते. प्रत्येक गोष्ट साक्षीभावाने पाहण्यास साधक उद्युक्त होतो. सगळ्या गोष्टींचा मुलामा भासमान रूप लक्षात घेऊन खरे रूप प्रकट होते. मग ती व्यक्ती किंवा वस्तू काहीही असू देत, साधकाच्या मनातील भय, शोक, मनस्ताप नष्ट होऊन जन्मजन्मात्रीचे कर्मभोग नष्ट होतात असे ऋषी मुनींनी सांगितले आहे. दिल्लीमध्ये छत्तरपूर या ठिकाणी या देवीचे मंदिर आहे. ही शक्ती साधकाला विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून पारलौकिक ज्ञानाकडे घेऊन जायला मदत करते. त्यामुळे या भक्तांमध्ये दूरदर्शीपणा आणि काळाची पावले ओळखण्याची ताकद निर्माण होते. या कात्यायनी देवी शक्तीचा बीजमंत्र व श्लोक पुढील प्रमाणे. मंत्र ओम क्लीं श्री त्रिनेत्राय नमः. श्लोक कंचनाभा वराभ्यम पद्मधरा मुकुटोज्ज्वल स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते. आज कात्यायनी देवीच्या रूपाने वैज्ञानिक ऋतू करिधाल यांचे उदाहरण घेता येईल. चंद्रयान 3 मोहीम यशस्वी करण्यात त्यांचा वाटा होता. अशा अनेक महिला ज्ञान विज्ञानाची कास धरून देशाचे नाव उंचावत आहेत.